लोकांच्या हिताचं काम करणारा युवक आहे. शब्द दिलेला आहे, त्या ठिकाणी मी प्रॉमिस केलेलं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून या मॅप तयार केलेला आहे. ही जनता नक्कीच विकासाला या ठिकाणी मतदान देणार आहे. मी महत्वाचं हे मांडन की मला लोकांची सेवा करायची. ह्या भागात खूप विकास कामं करता येणार आहे. पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. खूप काम करायला संधी आहे. शहरात जायला पण एक तास लागतोय. हे सगळ्या ट्रॅफिकच्या ह्या भागात खूप खूप काम करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळं काम करावं लागणार आहे. मला माझ्या माता भगिनींसाठी वेगळं काम करावं लागणार आहे. मला युवकांसाठी वेगळं काम करावं लागणार आहे. हे स्वप्न पाहतोय की हा भाग इतका डेव्हलप व्हावा की मोठे मोठे रस्ते त्या ठिकाणी असणार आहेत. असं विजन घेऊन मी खरं तर ह्या जनतेसमोर चाललेलो. त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख पुसणारा, त्यांचे अश्रू पुसणारा मी युवक या ठिकाणी ठरणार आहे. येत्या 6 महिन्यामध्ये पूर्ण प्रभागातलं पाणी मी सुरळीत करून देणार आहे. मी लोकांची सेवा करायला आलेलो आहे. हा नवीन प्रभाग झालेला आहे, त्यामुळं ह्या भागात खूप विकास कामं करता येणार आहे. नक्कीच या भागाचा चेहरा मोहरा बदलून ह्या भागाला विकासाची गंगा मी त्या ठिकाणी आणेल. नमस्कार. नमस्ते. रोकठोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. अतुलदादा, भाजप पक्षाने तुमच्यावर विश्वास दाखवून तुम्हाला या प्रभागातून उमेदवारी दिली. प्रत्यक्षात या प्रभागात इच्छुकांची संख्या खूप जास्त होती, पण एक तरुण चेहरा, युवा चेहरा पक्षाने दिला. हा विश्वास तुम्ही कसा सार्थ ठरवणार आहात? खरं तर भारतीय जनता पार्टी आणि या भागाचे लोकप्रिय आमदार योगेश अंडटवेकरांनी माझ्यावरती खूप मोठा विश्वास दाखवला. माझ्यावरती खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनी माझ्यावर दिलेली आहे. त्यांचा विश्वास खऱ्या अर्थानं 16 तारखेच्या रिझल्टमध्ये ही जनता त्या ठिकाणी देणार आहे. मतदार बंधू भगिनी खूप हुशार त्या ठिकाणी असतात असं माझं मत आहे. जेणेकरून त्यांना सांगावं लागणार नाही की नेमकं आता आपण मतदान कोणत्या पेटीमध्ये द्यायचं आहे. ही जनता नक्कीच विकासाला या ठिकाणी मतदान देणार आहे. ह्या भागामध्ये जी कामं रखडलेली आहेत त्या भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचे प्रश्न आहेत, सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो रोडचा प्रश्न आहे, ट्रॅफिकचा प्रश्न आहे. मी या भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून या मॅप तयार केलेला आहे की ह्या डीपी रोड आपल्या भागामध्ये किती आहेत आणि त्या कोणते डीपी मला अर्जंटमध्ये या भागातले केले पाहिजे. आणि जे डीपी रोड मी केल्यानंतर नक्कीच या भागातली ट्रॅफिकची समस्या भागातली कमी होणार असं देखील मला त्या ठिकाणी वाटतं. आणि ट्रॅफिकची समस्या पूर्ण झाल्यानंतर ह्या भागामध्ये खूप 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 काम करायला हा भाग आत्ताच नव्यानं हा भाग डेव्हलप होतोय. तर ह्या भागामध्ये या बिल्डरांचे अम्युनिटी स्पेस खूप आहेत, ते डेव्हलप चांगल्या पद्धतीने करता येतील. ई लर्निंग स्कूल म्हणा, गार्डन्स म्हणा किंवा छोटे मोठे हॉस्पिटल्स त्या ठिकाणी आणता येणार आहेत. नाट्यगृह त्या ठिकाणी आणता येणार आहे. सांस्कृतिक भवन, अनेक उपक्रम आपल्या महानगरपालिकेचे त्या ठिकाणी आणता येतील. म्हणून मला एवढंच सांगावंसं वाटतं की मी महाकाल उज्जैनची यात्रा मागे 1 महिन्याभरापूर्वी काढली होती. त्यावेळी माझ्या माता भगिनींना मी उज्जैनमध्ये त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. त्या ठिकाणी मी प्रॉमिस केलेलं आहे की आपल्या डोक्यावरचा हंडा उतरवण्याचं काम हा तुमचा भाऊ त्या ठिकाणी करणार आहे. आणि खरं तर मी आज प्रभागात फिरत असताना ही जनताकडे पाहून त्यांना आनंद होत होता. त्यांच्या चेहऱ्यावरचं दुःख पुसणारा, त्यांचे अश्रू पुसणारा मी युवक या ठिकाणी ठरणार आहे. 16 तारखेला आपल्याला रिझल्टमध्ये तर समजेलच. कारण मला खूप जास्त विश्वास आहे जनतेवरती आहे. हे मतदार खूप हुशार आहेत. ही जनता अतिशय जाणीवपूर्वक मतदान त्या ठिकाणी करणार आहे. आणि त्यांच्याकडं माझा तर हा विचार आहे, सत्ताधारी नगरसेवक होतो त्याच्याकडे 5 वर्ष असतात. मतदार राजा हा एकच दिवस त्यांच्याकडे असतो मतदान करायला. पण ती अतिशय विचारपूर्वक त्या ठिकाणी या उमेदवारांमध्ये मला त्या ठिकाणी निवडणार आहे. लाडकी बहीण तुमच्या पाठीशी उभा राहील असं म्हणताय. लाडकी बहीण तर देवेंद्र फडणवीस साहेब यांची लाडकी बहीण तर आमच्या पाठीशी उभी राहीनच. पण आता ह्या महाकाल राजाच्या दर्शन घेऊन आलेलो आहे आम्ही. तर ह्या माझ्या माता भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी त्या देखील माझ्या पाठीशी उभ्या राहणार आहेत. त्यात मला माझ्या मनात बिलकुल पण शंका नाही आहे. आमदार योगेश टिळेकरांनी या भागाचं 5 वर्ष नेतृत्व केलंय. सध्याही ते विधान परिषदेचे आमदार आहेत. त्यांनी आजवर केलेल्या प्रकल्पाचा फायदा तुमच्या 4 उमेदवारांना होणार आहे? नक्कीच फायदा होणार आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. महमदवाडीवरून सय्यदनगरला जाणारा अंडरपास, म्हणजे ह्या भागामध्ये 3 अंडरपास आमदारांच्या नेतृत्वामध्ये, योगेश अण्णांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी झालेले आहेत. हे त्यांनी खूप विचारपूर्वक
हे अंडरपास बनवले होते. त्यांना खरं तर ओव्हरब्रिज त्या सय्यदनगर, ससानीनगरच्या भागामध्ये करायचा होता. पण काही आणि विरोधकांनी अण्णांना त्या ठिकाणी काम करून दिलं नाही. पण अण्णा नक्कीच मी या भागाचा नगरसेवक झाल्यानंतरनं, या भागाचा जनसेवक झाल्यानंतरनं, ह्या भागाचा हे जे अंडरपास अण्णांनी हे पर्यायी मार्ग त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्यांनी वन वे ट्रॅफिक करण्यासाठी आता केलं होतं. पण ते विरोधकांनी त्यांचा वन वे तर ठेवलंच नाही. तुम्ही पाहत असताल, हे जनतेला माहिती आहे, ज्यावेळेस पहिले 1 महिना, 2 महिना हा वन वे त्या ठिकाणी चालू होता. मोहम्मदवाडीवरनं सय्यदनगरकडे जाणाऱ्या गाड्या आणि रवी पार्कच्या बाजूनी श्रीराम चौकाकडे येणाऱ्या गाड्या सुरळीत झालं. वाहतूक सुरळीत चालली होती. पण या काही प्रतिनिधींनी, विरोधकांनी त्या ठिकाणी डिसिप्लिनना पत्र दिलं. सत्ताधारी आमदारांचा त्या ठिकाणी उपयोग करून हे ट्रॅफिक परत त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी विशेषतः सय्यदनगर भागामध्ये त्या ठिकाणी केला. तुमच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत. एकाने खंडणी मागितली म्हणून एका मुस्लिम व्यक्तीने आत्महत्या केली आणि आत्महत्या करताना तुमच्या समोरचे उमेदवार फारुकी नामदार यांचं नाव लिहून ठेवलं. गुन्हाही दाखल झाला. काय सांगाल याविषयी? मी एवढंच सांगेल तुम्हाला, की मला लोकं सांगतायत, की "दादा, तुम्ही खरं तर युवक आहात. तुमच्या चेहऱ्यावरती बघून आम्हाला समजतंय, की ह्या भागाचा जो रखडलेला विकास आहे, तो अतिशय चांगला आणि तुम्ही खूप सुंदर या भागाचं काम करू शकता. तुमचं व्हिजन चांगलं आहे." त्यामुळं लोकं मला नक्कीच ह्या गोष्टीचा, यांनी जे काही उद्योग केलेले आहेत, त्याचा मला नक्कीच 16 तारखेच्या रिझल्टमध्ये मला फायदा होणार आहे. एवढंच त्यांचा मी सांगेल. त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. नंतर 2 दिवसाची परवानगी देऊन त्यांना जामीन दिलाय. न्यायालयाच्या अटी शर्ती असतात जामीन देताना. काल त्यांनी येऊन मोठा जल्लोष, फटाके, त्या न्यायालयाच्या अटी शर्तींचं उल्लंघन केलं. मी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का? कसं आहे, की त्यांनी काय केलं, त्यांनी कसं केलं, ह्याच्यापेक्षा मी महत्त्वाचं हे मांडेल, की मला लोकांची सेवा करायची आणि मी लोकांच्या हिताचं काम करणारा युवक आहे. आता कोण दहशत निर्माण करतंय, का कोण कुणाच्या कोण खून करतंय, का कोण कुणाच्या जागा बळकावतंय, ह्या विषयात मला वाटतं, की मी पडणं मला योग्य नाहीये आणि मी लोकांची सेवा करायला आलेलो आहे. त्यामुळे मी सेवा करीन लोकांची, एवढंच मी सांगेन. केंद्रामध्ये तुमचं भाजपचं सरकार आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तुमचं सरकार आहे. महापालिकेतही दावा केला जातोय, की भाजपची सत्ता येईल. मग त्यासाठी इथं निधी जास्त यावा म्हणून भाजपचे नगरसेवक निवडून आले पाहिजे. नक्कीच आम्ही जनतेला आव्हान करतोय, की राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सरकार आहे आणि आम्ही नाही सांगत, तर एक्झिट पोल सांगतोय, की पुणे शहरात महापौर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे. म्हणजेच भारतीय जनता पार्टीची सत्ता या पुणे महानगरपालिकेवरतीच येणार आहे. म्हणूनच आम्ही लोकांना आव्हान करतोय, की आपल्या भागामध्ये जी 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष जो काळ आपला गेला, विदाऊट सत्ता आपल्या भागाचं नेतृत्व करायची संधी मिळाली आणि ह्या भागात जी कामं, खरं तर आमच्या भागामध्ये प्रभाग प्रत्येक वेळी वेगवेगळा झाला. उंडरी असेल, मोहम्मदवाडी असेल, काळेपडळ असेल, हांडेवाडीचा भाग असेल, होळकरवाडी असेल, अवतारवाडी, वडाचेवाडी, पिसोळी, कडनगर, हा संपूर्ण भाग नव्याने जोडलेला आहे. हा नवीन प्रभाग झालेला आहे. त्यामुळं ह्या भागात खूप विकास कामं करता येणार आहे. ह्यासाठी खूप जास्त निधी भारतीय जनता पार्टी, ह्या पुणे शहराचे जे कोण महापौर होतील, मुरली मोहोळ असतील, आमदार योगेश टिळेकर असतील, खासदार मुरली मोहोळ असतील, यांच्या नेतृत्वामध्ये स्टँडिंगचे चेअरमन, सभागृह नेते यांच्या माध्यमातनं ह्या भागात जितका काही निधी आणून मला जितकी काय कामं करता येतील, तितकी कामं करण्याचा मी या लोकप्रिय आमदार योगेश टिळेकरांच्या नेतृत्वात मी त्या ठिकाणी करणार आहे. भाजपने अतिशय विचारपूर्वक 4 उमेदवार दिले, ज्यात युवा चेहरा म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. इतर 3 उमेदवारांबद्दल काय सांगाल, की सर्व सक्षम उमेदवार आहेत का? पॅनल निवडून येईल का? नक्कीच हा पॅनल खूप स्ट्रॉंग आहे. कारण म्हणजे जीवन बापूंना पण गेले 25-30 वर्षापूर्वीपासूनचा खूप जास्त अनुभव आहे. ह्या भागांमध्ये त्यांनी खूप जास्त कामं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. प्राचीताई 5 वर्ष नगरसेविका म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. स्नेहलताई दगडे पिसोळीच्या 2 टर्म त्या ठिकाणी सरपंच होत्या. परत जिल्ह्याच्या अध्यक्ष होत्या बारामती ह्याच्या. म्हणजेच हे तिन्ही मान्यवर माझ्याबरोबर आहेत. स्ट्रॉंग पॅनल आमचं त्या ठिकाणी झालेलं आहे असं मला वाटतं आणि त्यांच्या माध्यमातनं खरं तर आम्ही या ठिकाणी पोहोचत असतो. माझ्या माध्यमातनं आम्ही एकामेरीला खूप चांगलं सहकार्य त्या ठिकाणी करतोय. अतिशय म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही एकाच गाडीत 4 जण त्या ठिकाणी प्रचार करतोय. तुमच्या प्रभागात प्रामुख्याने हा तसा डेव्हलप होणारा भाग आहे.
नव्याने समाविष्ट गावे घेतलेत. खूप प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, वाहतूक कोंडीचा प्रश्न आहे, रस्ते आहेत, ड्रेनेज आहे. तसे आव्हान खूप मोठं आहे तुमच्यापुढं. हो. तर या प्रश्नांचा सखोल अभ्यास केला का? आणि तुमच्या विकासाचं व्हिजन काय असेल? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला, की आमचं व्हिजन काय असं? कारण म्हणजे ह्या भागात खूप काम करायला संधी आहे. नगरसेवक म्हणून जबाबदारी ज्यावेळेस आमच्यावरती पडणार आहे, खरं तर ती जबाबदारी आहे. आम्हाला त्या ठिकाणी सत्तेचा किंवा एक मिनिटाचा त्या ठिकाणी उपयोग ह्या जनतेची सेवा करण्यासाठी करायचा आहे. म्हणजे ते पद घेऊन मिरवणार तर नक्कीच नाही आपण. युवक जरी असलो, तरी मी असा फिरत असताना खरं माझ्या मायमाऊली पाण्यासाठी मला काय-काय बोलतायत, मला काय सांगतायत. म्हणजे ह्या भागातल्या ट्रॉफिकचा विषय आहे, लहान मुलांच्या शाळेच्या बसचा विषय आहे ट्रॉफिकच्या माध्यमातनं. आणि आपण विचार करतो की उंडरी चौकातनं खाली आपल्याला हडपसर जायला खूप खरं तर 5च मिनिटं लागले पाहिजे. पण आज पाऊण तास, 1-1 तास त्या ठिकाणी लागतोय. तुम्हाला शहरात जायला पण 1-1 तास लागतोय. हे सगळ्या ट्रॉफिकच्या ह्या भागात खूप काम करता येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळं काम करावं लागणार आहे. मला माझ्या माता-भगिनींसाठी वेगळं काम करावं लागणार आहे. माझ्या युवकांसाठी वेगळं काम करावं लागणार आहे. ड्रेनेज लाईन, पाण्याची समस्या आणि रोड हे तर सगळ्यात मोठे प्रश्न तर आहेत. त्या तर मूलभूत गरजा आहे. सगळ्यात पहिलं काम मी तर त्याच्यावरती करणारच आहे. पण माझा भाग स्वच्छ आणि सुंदर म्हणजे खराडीसारखा म्हणा, तुम्ही एफ-सी रोडसारखा म्हणा. मी हे स्वप्न पाहतोय, की हा भाग इतका डेव्हलप व्हावा, की मोठे-मोठे रस्ते त्या ठिकाणी असणार आहेत. असं व्हिजन घेऊन मी खरं तर ह्या जनतेसमोर चाललेलो आहे. हे काम सत्तेतला नगरसेवकच करू शकतो. आणि हे काम नक्कीच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचेच नगरसेवक करू शकतात आणि सत्ता असणारच नगरसेवक करू शकतो, असं देखील मला वाटतं. तुम्ही आता प्रभागामध्ये प्रचारामध्ये फिरताय. नव्याने समाविष्ट गावे असतील किंवा जुना प्रभाग, चिंतामणी नगर, महमदवाडी, उंडरी. कसा प्रतिसाद मतदारांचा आहे? खूप चांगला प्रतिसाद ह्या जनतेचा आहे. कारण म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा, की मी लोकांसमोर जात असताना लोकांची खूप चांगली पसंती आहे, की आज युवकांना संधी ह्या भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणून युवक म्हणून तुम्हाला पसंती आहेच. पण इथून मागे मी जी काही कामं केलेली आहे स्वखर्चातनं, मग ह्या कृष्णनगरचा रोड असेल किंवा माता-भगिनींसाठी जे काही मला काम करता आलं किंवा अनेक उत्साह या ठिकाणी साजरे करण्यात आले. कोरोनाच्या काळामध्ये मी जे काही चांगलं काम ह्या भागामध्ये उभं केलं, ह्या माध्यमातून लोकांना नक्की समजलेलं आहे, की हा मुलगा ह्या भागाचा खरा युवक, नवा युवक पर्व असं त्या ठिकाणी ठरणार आहे. म्हणून ही युवा शक्ती आणि ह्या भागातली सगळीच जनता माझ्या पाठीशी अतिशय नम्रपणानं, अतिशय खूप विश्वासानं, मला विश्वास आहे, ही नक्की माझ्या पाठीशी उभी राहणार आहे. कारण म्हणजे मी आज लोकांकडे पाहताना मला समजतंय, की लोकांची अपेक्षा माझ्याकडनं काय आहे आणि माझ्याकडनं त्यांची जी आहे, हा विश्वास मला खरं तर त्यांच्या चेहऱ्याकडनं पाहिल्यावरती मला मिळतोय. तुमच्या विरोधी पक्षातील पॅनलने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिलाय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हिंदू एकवटणार का आणि तुमच्या पाठीशी उभं राहणार का? मी तर ही मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. मी तर विकासाचा मुद्दा घेऊन ह्या जनतेसमोर आहे. त्यामुळं जनता कसं असतं, की हे त्या गोष्टी आहेत, की आपण म्हणतो, की जात-पात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण मला असं वाटतं, ही जनता विकासाच्या मुद्द्यावरती ही इलेक्शन पुढे जाणार आहे आणि विकासाच्याच मुद्द्यावरती एक युवक म्हणून ही जनता पूर्णपणे खरं तर ही जनतेनेच इलेक्शन हातात घेतली आहे. मी सांगण्यापेक्षा ही जनताच मला सांगते, की "दादा आप जीत गए." तुम्हाला माझ्या WhatsAppवरती 1000 मेसेज. हे सर्व धर्मियांना सोबत घेऊन जाणार आहात तुम्ही. नक्कीच सर्व धर्मीयांना संघ घेऊन मी इलेक्शन लढतोय. नक्कीच त्या ठिकाणी विषयच नाही काय. काय आव्हान या प्रभाग क्रमांकमध्ये तुमच्या प्रभागातील जनतेला प्रभाग क्रमांक 41 आहे, सुज्ञ जनता आहे. काय आव्हान मतदारांना कराल? मी मतदार राजाला आवाहन करेन, की आपण 15 तारखेला ह्या भागाचा विकास करण्यासाठी, जो रखडलेला विकास आहे, चांगला आणि स्वच्छ विकास करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या ड्रेनेजच्या लाईनीचा विषय, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला मी सगळ्यांना शब्द दिलेला आहे. येत्या 6 महिन्यामध्ये पूर्ण प्रभागातलं पाणी मी सुरळीत करून देणार आहे. 1 वर्षाच्या आत मी ट्रॉफिक पूर्ण कंट्रोलमध्ये आणण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. ह्या भागातले अम्युनिटी स्पेस चांगल्या प्रकारचे डेव्हलप करणार आहे. आणि मोठमोठे डी-पी रोड ह्या भागामध्ये करणार आहे. ह्यासाठी मी लोकांना अतिशय नम्रपणे विनंती करेल, की माझ्या माता-भगिनींसाठी देखील मला चांगल्या प्रकारचं काम या प्रभागामध्ये उभं करायचं. म्हणून या सगळ्या आपल्या प्रभाग क्रमांक 41 मधील सर्व मतदार राजांनी, सर्व माझ्या माता-भगिनींनी 15 तारखेला मला मतदान रूपी आशीर्वाद द्यावे आणि या भागाचा विकास जो रखडलेला आहे, तो चांगला आणि गतिमान करण्यासाठी
नक्कीच मी त्या ठिकाणी प्रयत्न करेल, एवढा विश्वास या ठिकाणी मी देतो. प्रभाग क्रमांक 41 मधील अ गटामध्ये माझ्या भगिनी प्राचीताई अल्लाट त्या ठिकाणी आहेत. ब मध्ये जीवन बापू जाधव त्या ठिकाणी आहेत. तर क मध्ये आमच्या भगिनी स्नेहलताई दगडे त्या ठिकाणी आहेत आणि ड मध्ये मी त्या ठिकाणी अतुल नारायण तरवडे सर्वसाधारण पुरुष गटामध्ये त्या ठिकाणी आहे. तर मी जनतेला आव्हान करेन की आपण ह्या भागाचा चांगला विकास करण्यासाठी, ह्या भागात चांगली कामं करण्यासाठी, माझ्या माता भगिनींसाठी आणि जी कामं या भागामध्ये मग पाण्याचा विषय असेल, ड्रेनेजचा विषय असेल, रोडचा विषय असतील, अम्युनिटी स्पेसचे विषय असतील, गार्डनचे विषय असतील, हॉस्पिटल्स असतील, ही सगळी कामं करण्यासाठी या जनतेला मी विनंती करेल की आपण 15 तारखेला आपण माझ्या पाठीशी उभे राहा. नक्कीच या भागाचा चेहरा-मोहरा बदलून ह्या भागाला विकासाची गंगा मी त्या ठिकाणी आणेल. एवढीच मी त्यांना आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. अतुलजी, आपण आमच्याशी संवाद साधला. तुमचं विकासाचं विजन आमच्यापुढं मांडलं. केंद्रामधील सत्ता, राज्याची सत्ता, पुणे महापालिकेत येऊ घातलेली सत्ता, याचा लाभ प्रभागातील जनतेला व्हावा म्हणून तुम्ही आवाहन केलं की आम्हाला चौघांना संधी द्या. प्रभाग स्मार्ट प्रभाग करून दाखवतो आणि या येत्या 15 तारखेला मतदार राजा कोणाला कौल देतो त्यासाठी तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आपण संवाद साधला. धन्यवाद. थँक यू.